लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट। अखेर या महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला। खुश खबर, आनंदाची अपडेट। बघा, या महिन्याचा जो 8वा हप्ता होता, तुम्ही सर्वजण या हप्त्याची वाट बघत होते। लाडक्या बहिणींनो, अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे। बघा, तुमचं खातं चेक करा, भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा पैसे आले की नाही। मेसेज चेक करत राहा, मेसेज चेक करा, कारण मेसेज आलेले आहेत। भरपूर बहिणींच्या खात्यात या महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये आलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण या महिन्याचा अखेर 1500 रुपयेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला। संपूर्ण बहिणींनी खातं चेक करा, मोबाईल चेक करा बरं, पैसे आले का बघा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला सांगा पैसे आले की नाही। तुम्हाला पैसे आले का बघा, चेक करा आणि सांगा मला पटकन कमेंट करून। ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कधी पैसे भेटतील त्याबद्दल पण माहिती आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 2-3 खुशखबर आहेत, त्या 2-3 खुशखबर पण मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे। तर काय गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी? बघा, या महिन्याचा 8वा हप्ता अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत। ज्यांना आले त्यांनी पैसे काढून घ्या, ज्यांना या महिन्याचे पैसे अजून आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांना कधी पैसे ते भेटतील त्याविषयी सांगतो। तसेच महत्त्वाचं म्हणजे 813 रुपये देखील बहिणींच्या खात्यात जमा झाले। हे 813 रुपये जे आहेत ते अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता आहे। ओके, त्यानंतर गिफ्ट, आता सरकारने तुम्हाला गिफ्ट देखील दिलेलं आहे। आता गिफ्ट काय आहे ते गिफ्ट पण मी तुम्हाला सांगतो, कारण सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। आता तुम्हाला बघा, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, 813 रुपये तुम्हाला अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे पैसे, तसेच तुम्हाला आता गिफ्ट देखील भेटत आहे। ते गिफ्ट काय आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज तुम्हाला फक्त अपडेट आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते आणि तुम्हाला माहितीच आहे। माझ्या माता बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला जी अपडेट देतो ना एकदम सिंपल भाषेत देतो, आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजायला पाहिजे। असं कठीण करून मी तुम्हाला सांगत नाही, एकदम सिंपल करून सांगत असतो, म्हणजे तुम्हाला ती माहिती समजायला पाहिजे। चला मग, काय काय अपडेट आहेत आज रोजीच्या, गिफ्ट काय आहे 813 रुपये, त्या संदर्भात सर्व अपडेट आपण बघूया, व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला, तुम्हाला आता सर्व अपडेट मी सांगतो, काय काय अपडेट आलेले आहेत तर सर्व अपडेट सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे, पात्र बहिणींच्या खात्यात। आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे भेटणार नाहीत, त्याविषयी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जे काही निकष आहेत, ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना योजनेचा या महिन्यापासून लाभ भेटणार नाही। आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्या बहिणी सर्व पात्र होत्या, त्यामुळे त्यांना पैसे आलेले आहेत। चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो बघा, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या। आता ज्या पात्र बहिणी आहेत, पात्र, फक्त त्यांच्याच खात्यात या महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत। आता त्याचं प्रूफ पण मी तुम्हाला दाखवणार आहे, गिफ्ट काय भेटत आहे ते पण सांगतो, 813 रुपये संदर्भात पण माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि ज्या बहिणी अपात्र झाल्या, अपात्र ओके, ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना आता जे पैसे आहेत पैसे भेटणार नाहीत, कारण ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना यापुढे आता पैसे भेटणार नाहीत। ओके, तर बघा, महायुती सरकार लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त काम करत आहे। लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकार, फडणवीस साहेब जबरदस्त काम करत आहे। लाडक्या बहिणींसाठी एवढ्या योजना आणल्या, एवढं
नवनवीन काही ना काही लाडक्या बहिणींसाठी सरकार करत आहे। आता सरकारने गिफ्ट देखील तुम्हाला द्यायचं ठरवलं आणि अखेर गिफ्ट देखील मिळत आहे। ते गिफ्ट काय आहेत ते पण तुम्हाला समजून जाणार आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला त्याबद्दल पण माहिती भेटणारच आहे। काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। ओके, ते गिफ्ट काय आहे ते पण सांगतो। तर गिफ्ट काय आहे ते पण तुम्हाला समजून जाणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, अपात्र बहिणी ज्या झालेल्या आहेत त्यांना पैसे तर भेटणार नाहीत, त्यांना आता पैसे भेटणार नाहीत अपात्र बहिणींना। तर 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर अशा बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आणि जवळपास 9 लाख आकडा समोर आलेला आहे। 9 लाख बहिणी ज्या आहेत, जवळपास 9 लाख बहिणी, 5 लाख ते 9 लाख दरम्यान बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। ओके, तर या बहिणींना आता या महिन्यापासून लाभ भेटणार नाही। आलं लक्षात? चला आता आपण संपूर्ण माहिती नीटपणे समजून घेऊया आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत। तसेच महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये आलेले आहेत, त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला मग काय काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट संदर्भात, तसेच गॅस सिलेंडरचे पैसे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे संदर्भात तुम्हाला सर्व प्रूफ मी दाखवतो आता। आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांना कधी भेटणार आहेत ते पण सांगतो। चला मग आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आता माहिती नीटपणे समजून घ्या, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी माहिती अतिशय महत्त्वाची आहे। बघा काय माहिती आहे, नीटपणे समजून घ्या, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे। बघा, राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तर बातमी समोर आलेली आहे, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहीण संदर्भात, लाडकी बहीण योजनेसंदर्भात। बघा, फडणवीस सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा 8वा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। तर या महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा हा 8वा हप्ता होता जो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। चेक करा, तुमचं खातं चेक करा, तुमचा मोबाईल चेक करा, तुमच्या मोबाईलवरती या संदर्भात मेसेज आलेला आहे। चेक करा, पटापट चेक करा, पैसे खात्यात जमा झालेले आहेत। ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, त्याबद्दल पण सर्व काही सांगतो। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी भेटणार आहेत ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती भेटणार आहे, त्या संदर्भात व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। अखेर या महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, खुशखबर। तर बघा, अनेक दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या। सर्व बहिणी, सर्व माझ्या माता बहिणी, लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की हप्ता कधी जमा होईल, कधी होईल। अखेर हप्ता जमा झालेला आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। ज्या ज्या बहिणींना पैसे अजून आलेले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला बघा पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्या संदर्भात तुम्हाला माहिती मी देतो। आणि महत्त्वाचं म्हणजे 813 रुपये संदर्भात पण माहिती तुम्हाला भेटणार आहे। 813 रुपये संदर्भात, 813 रुपये कोणाकोणाला आले गॅस सिलेंडरचे ते पण तुम्हाला अपडेट याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट काय भेटत आहे, गिफ्ट संदर्भात पण तुम्हाला माहिती भेटणार आहे याच व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींना गिफ्ट काय भेटणार आहे ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून 2000 रुपये कोणाला भेटणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। म्हणजे भरपूर अपडेट आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, सर्व अपडेट आपण समजून घेणार आहोत। तर बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, खातं चेक करा, मोबाईल चेक करा, पैसे आले का कमेंट करून सांगा। पैसे आले असतील तर कमेंट करा, आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा, कारण सर्व
लाडक्या बहिणींना समजायला पाहिजे की किती बहिणींना पैसे आले आणि किती बहिणींना अजून आलेले नाहीत. कारण ज्या बहिणींना पैसे आले त्या बहिणी तर खुश आहेत, परंतु ज्या बहिणींना पैसे आलेले नाहीत त्या बहिणी टेन्शन घेत आहेत की पैसे अजून का आले नाहीत. तर टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. ज्यांना पैसे आलेले आहेत ते तर खुश आहेत, परंतु ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांना केव्हा पैसे भेटणार आहेत ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता तुम्हाला सर्व माहिती सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती माहिती काय समोर आलेली आहे. बघा, अखेर सरकारने हा हप्ता वेळेवर देण्याचे आश्वासन पाडले आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्याने 21 ते 29 फेब्रुवारी दरम्यान हप्ता खात्यात जमा होईल अशी माहिती आता सरकारकडून देण्यात आली आहे. बघा, 21 ते 29 तारखेदरम्यान हा हप्ता चालणार आहे. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काहीच टेन्शन घेऊ नका, कारण 21 ते 29 तारखेदरम्यान हा हप्ता चालूच राहणार आहे. 21 तारखेपासून हप्ता येणे सुरू झालेला आहे. 21 फेब्रुवारीपासून हप्ता येणे सुरू झालेला आहे आणि लास्ट तारीख काय आहे 29 फेब्रुवारी. या महिन्याचा जो हप्ता आहे 21 ते 29 फेब्रुवारी दरम्यान सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. तर 21 ते 29 तारखेदरम्यान तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. जरी पैसे आले नसतील तर ज्या बहिणींना पैसे आले नसतील तर त्यांना काही 5-10 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात. पुढील 1-2 तासात देखील पैसे येऊ शकतात किंवा 1-2 दिवसात देखील पैसे येऊ शकतात. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही पात्र आहेत, तुम्ही अपात्र झालेले नसाल, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पैसे तर भेटणारच आहे, काही टेन्शन नाही. ज्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे पडलेले आहेत. ज्यांना आलेले नसतील त्यांना पैसे येऊन जातील. पुढील 1-2 तासात पैसे येऊन जातील. जरी आले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका. सर्व बहिणींना पैसे भेटणार आहेत. टेन्शन घेण्याची गरजच नाही. आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती सत्य माहिती दिली जाते. अखेर या महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, 21 ते 29 तारखेदरम्यान हप्ता येणे सुरू झालेला आहे. 21 तारखेपासून हप्ता सुरू झालेला आहे. ज्यांना आले नसेल त्यांनी 29 तारखेपर्यंत वाट बघायची आहे. बिंदास वाट बघायची, काही टेन्शन नाही. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. आता हळूहळूपणे बाकीच्या जिल्ह्यात पैसे आले, हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात पैसे येऊन जातील. टेन्शन घेण्याची गरजच नाही. ओके, तर सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत कारण भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते पैसे काढू शकता. तुमच्या खात्यातून ते पैसे तुम्ही काढू शकता कारण ते पैसे तुमचे आलेले आहेत. तुम्ही ते खर्च करू शकता. तसेच ज्या बहिणींना आलेले नाहीत त्यांनी 1-2 तासात वाट पहा. 1-2 तासात देखील तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात किंवा 1-2 दिवसात पण, पुढील 1-2 दिवसात पण पैसे येऊ शकतात. काही टेन्शन नाही. चला आता महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. 813 रुपये संदर्भात माहिती बघणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट संदर्भात माहिती आपण समजून घेऊया. त्यानंतर 2000 रुपये कोणाला भेटणार आहेत ते पण सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता सुरू झालेला आहे या महिन्याचा 8वा हप्ता, तो 1500 रुपये येत आहे. बरं, 1500 रुपयेच तो येत आहे. 2000 रुपये कोणाला भेटणार ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. हे 2000 रुपये कोणाला भेटणार ते तुम्हाला पुढे सांगतोच मी, काही टेन्शन नाही. परंतु या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो 1500 रुपयेच तुम्हाला मिळत आहे. आणि 2100 रुपये जे आहेत, 2100 रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटणार आहेत. मार्च नंतर, आलं लक्षात? मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये सरकार देणार आहे. 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये. मार्च महिन्यानंतर हप्ता 2100 रुपये होऊन जाईल. ओके, परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये येत आहेत. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील 1500 रुपये झालेला आहे. तुम्ही चेक करून घ्या, तुम्हाला 1500 रुपये आले असतील. ज्यांना आले नाहीत त्यांनी 1-2 तास वेट करा किंवा 1-2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. काही टेन्शन नाही. आलं लक्षात? चला आता आपण गिफ्ट संदर्भात माहिती समजून घेणार आहोत. तर आता लाडक्या बहिणींना गिफ्ट काय भेटत आहे, गिफ्ट संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट काय आहे ते पण तुम्हाला आता मी सांगतो. बघा काय गिफ्ट आहे त्या संदर्भात माहिती बघा. हे बघा, गिफ्ट संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला सर्व सांगतो, काय टेन्शन घेण्याची गरज नाही.
तर बघा, लाडक्या बहिणींना आणखीन एक गिफ्ट, आता रेशन कार्डवर मिळणार साडी. काय आहे योजना? बघा, तुमच्याजवळ आता रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता साडी मिळणार आहे. तुम्हाला आणखीन एक गिफ्ट म्हणजे गिफ्ट काय भेटणार आहे? साडी. सरकार तुम्हाला साडी देत आहे सर्व लाडक्या बहिणींना. बघा इथे काय म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणींना सरकार पुन्हा एक गिफ्ट देणार आहे. शासनाकडून आता रेशन कार्डवर साडी मिळणार आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एक साडी भेट दिली जाते. यंदाही लाभार्थी महिलांना साड्याचे वाटप केले जाणार असून सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 51,810 शिधापत्रिकांवर ही साडी दिली जाणार आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गोदामात साड्या दाखल झाल्या असून पुढील महिन्यात सर्व तालुक्यात साड्या पोहोचल्यानंतर वाटप सुरू होणार आहे. बघा, कोल्हापूर जिल्ह्यात 51,810 शिधापत्रिकावर ही साडी दिली जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात. तर सर्व जिल्ह्यांना साडीचे वितरण सुरू झालेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 51,810 शिधापत्रिकावर ही साडी दिली जाणार आहे. तर सर्व ठिकाणी वाटप होणार आहे, काही टेन्शन नाही, सर्वांना साडी भेटणार आहे. ही देखील एक गिफ्ट म्हणून सरकारने एक चांगली अपडेट दिली आहे, एक चांगली योजना काढलेली आहे. पुढे बघा, आता गॅस सिलेंडरचा हप्ता संदर्भात माहिती मी तुम्हाला देतो. तर लाडक्या बहिणींनो बघा, साड्या ज्या आहेत गिफ्ट म्हणून ज्या साड्या भेटणार आहेत त्या फक्त अंत्योदय शिधापत्रिकांवर दिल्या जाणार आहेत. बघा, अंत्योदय शिधापत्रिकांवर त्या साड्या दिल्या जाणार आहेत. एका कार्डवर एक साडी याप्रमाणे 51,810 साड्यांचे वाटप केले जाणार असून त्यासाठी होळीपर्यंतचा कालावधी दिला आहे. आता साड्या कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष होतं, तुमचा प्रश्न होता की कधी मिळणार मग. तर होळीपर्यंत याचा कालावधी दिलेला आहे. होळीपर्यंत सर्वांना मिळून जातील, काही टेन्शन नाही. आलं लक्षात? तर ही अपडेट पण तुम्हाला समजली. चला आता पुढील अपडेटकडे आपण वळणार आहोत, पुढील अपडेटकडे आपण जाणार आहोत. बघा, आता 2,000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल समजून घ्या. 2,000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल आता माहिती समजून घ्या. हे बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. यावेळी 9.80 कोटी शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान मोदी 24 फेब्रुवारी रोजी भागलपूर येथून या भागाचं प्रकाशन केलं जाणार आहे. बघा, 24 फेब्रुवारी रोजी सर्व शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना जे PM किसान योजनेचा लाभ घेतात, PM किसान योजनेचे जे शेतकरी लाभ घेतात, PM किसानचा जो 19वा हप्ता आहे, तुम्ही सर्वजण या हप्त्याची वाट बघत होतात, तर तुम्हाला 2,000 रुपये भेटणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यात 2,000 रुपये पडणार आहेत. तर जे PM किसान योजनेचे जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात 2,000 रुपये 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहेत. तारीख लक्षपूर्वक ऐकून घ्या, 24 फेब्रुवारी रोजी तुमच्या खात्यात 2,000 रुपये PM किसानचे मिळणार आहेत. आलं लक्षात? तर हे देखील एक महत्त्वाची अपडेट होती. तर ही अपडेट पण तुम्हाला द्यायची होती. तर साडी गिफ्ट संदर्भात माहिती दिली तुम्हाला, PM किसान योजनेसंदर्भात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. चला, ज्या काही राहिलेल्या अपडेट आहेत त्या अपडेट आपण आता बघणार आहोत. ज्या राहिलेल्या अपडेट आहेत त्या अपडेट मी तुम्हाला सांगतो. आता काही नाही, थोडीशीच माहिती आहे परंतु महत्त्वाची माहिती आहे. बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती मी घेऊन येत असतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला फक्त, कारण तुम्ही जरी व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व माहिती सांगता येते, नीटपणे समजून सांगता येते आणि एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. एकदम अवघड करून मी सांगत नसतो, एकदम तुम्हाला सिंपल करून सांगत असतो. चला मग आता पुढील जे अपडेट आहेत त्या अपडेट आपण बघूया. तर PM किसान योजनेचा जो काही 19वा हप्ता आहे तो 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि लाडक्या बहिणींना जे साडीचे वाटप होणार आहे ते कधी होणार आहे? होळीपर्यंत ते साडीचं वाटप होणार आहे. साडी गिफ्ट भेटणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकावर साडी गिफ्ट भेटणार आहे.
जी साडी गिफ्ट जी आहे ती होळीपर्यंत तुम्हाला भेटणार आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे या महिन्याचा 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. चेक करत राहा. तुम्हाला पैसे आलेत का कमेंट करून सांगा. बघा, ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी कमेंट करा, पटापट कमेंट करायचं आहे. ज्यांना पैसे आलेत ना त्यांनी कमेंट करा. पैसे आलेत तर कमेंट करा, पटापट कमेंट करायचं आहे. बघा, आता नीटपणे समजून घ्या. तर या महिन्याचा हा 8वा हप्ता होता लाडकी बहीण योजनेचा, राईट. तर 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता हे 1500 रुपये तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असेल तरच हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत बरं. नाहीतर तुम्ही पात्र असून पण फायदा नाही. पात्र असाल आणि आधार कार्ड बँकेशी लिंक नसाल तर पैसे भेटणार नाहीत बरं. ते पैसे तुमचे थांबवले जातील. त्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावंच लागणार आहे. ते तुम्ही केलं असेल तर काही टेन्शन नाही, तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील 1500 रुपये. या महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो अखेर सुरू झालेला आहे. 1500 रुपये भरपूर बहिणींच्या खात्यात आलेले आहेत. चेक करा बरं, चेक करा, पटापट चेक करा आणि मला सांगा, कमेंट करून मला सांगा 1500 रुपये कोणाकोणाला आले, कोणत्या जिल्ह्यात पैसे पडले. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. पटापट चेक करा आणि मला सांगा. पैसे आले असतील तर कमेंट करून हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घेऊ नका. पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात किंवा 10-20 मिनिटात देखील आता पैसे येऊ शकतात. जरी नाही चालेल तर तुम्हाला तारीख काय दिलेली आहे, 21 ते 29 फेब्रुवारी. तर 21 तारखेपासून हप्ता सुरू झालेला आहे या महिन्याचा आणि 29 तारखेपर्यंत सर्व महाराष्ट्रातील पात्र बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. त्यामुळे हप्ता सुरू झालेला आहे. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी वेट करा. पुढील 10-20 मिनिटात किंवा 1-2 तासात पण तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात किंवा तुम्हाला 1-2 दिवसात पण पैसे येऊ शकतात. सांगता येत नाही, अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येतील. भरपूर बहिणींच्या खात्यात भरपूर जिल्ह्यात पैसे पडलेले आहेत आणि काही जिल्ह्यात अजून बाकी आहेत. तर काही टेन्शन घेऊ नका. जिथे जिथे बाकी आहेत, जिथे जिथे पैसे वाटप बाकी आहे तिथे होणार आहे, काही टेन्शन नाही. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना 1-2 तासात पुढील मिळणार आहेत पैसे किंवा 1-2 दिवसात पैसे भेटणार आहेत, काही टेन्शन नाही. आलं लक्षात. आता आपण गॅस सिलेंडरचा हप्ता संदर्भात माहिती समजून घेऊया. गॅस सिलेंडरचा हप्ता हे बघा, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा अन्नपूर्णा योजना देखील सुरू झाली होती. तर आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत, गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत ते 813 रुपये असो किंवा काही ठिकाणी 820, तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल 813 असू द्या, 812 असू द्या किंवा 800 रुपये असू द्या, जी किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. ओके. मग गॅस सिलेंडरचे 813 रुपये जरी सरकारने निर्णय घेतला तर हे पैसे देखील याच महिन्यात येऊ शकतात. पुढील 2-4 दिवसात हे पैसे पण येऊ शकतात जरी सरकारने निर्णय घेतला तर. कारण मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्यात याचा पहिला हप्ता मिळालेला आहे. त्यानंतर 4 महिन्यानंतर दुसरा हप्ता मिळेल अशी माहिती मिळाली होती. परंतु आता बघू, जरी सरकारने तसं ठरवलं तर गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचा देखील 800 रुपयाचा जो काही हप्ता आहे, 813 असो 800 रुपये असो, तुमच्या भागात जी किंमत असेल ते पैसे तेवढे पडतात. गॅस सिलेंडरची जे पण किंमत असेल तेवढे पैसे पडतात. बघू आता, गॅस सिलेंडरचा हप्ता पण जरी मिळाला तर सर्व लाडक्या बहिणी खुश होऊन जातील. कारण सरकारने जरी निर्णय घेतला तर ते पैसे पण तुमच्या खात्यात येऊन जातील. बघू आता त्या संदर्भात तर चालू आहे, अजून काही त्या संदर्भात अपडेट आलेली नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे, बस एवढीच अपडेट सध्या आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. भरपूर बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत. ज्यांना आले नसतील त्यांनी अजून थोडाफार वेट करा, 1-2 तासात पैसे येऊन जातील. जरी नाहीच आले 1-2 तासात तर पुढील 1-2 दिवसात पैसे येऊन जातील. घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही पात्र असाल तर पैसे येतीलच. ओके, ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ज्या पण महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्व महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.